अचानक माझी अशी क्यूट मूर्तीवरती नजर गेली. इकडे बघा. वाव. आता विहारिका दाखवल तुम्हाला आम्ही कोणती मूर्ती फायनल केली. ओके. कोणती 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 तर स्वागत आहे तुमचं आपल्या प्याऱ्याशा व्लॉग मध्ये. बाय खुशी आहे पकी, कारण की आता आपण चालले आपल्या गोंडस गणपती बाप्पा बघायला. म्हणजे आता मूर्ती फायनल करायची आहे, कोणती घ्यायची ती, म्हणून चला भाई. बाय गोलू. बाय बिचारा गोलू लारला. बाय बाय बाबी. रागाला पोरे आमचा भाई. सनलाइट मध्ये कपडा काय वाटतंय यार, चमकवते बाई, चेहरा डायरेक्ट चमकवत. ऑरेंज कलरचा कपडा बेस्ट वाटतं खरं आणता. सध्या तरी आम्ही तिघाच जण चालले. ही छोटीशी भाची आणि दादा आणि ऑब्विसली मी. जिथं बाप्पा बघायचा तिथं आम्ही झटकेपट पोचलो. लोकेशन नाही सांगणार पण चला गाड्या नाही ना. आई शपथ, बाप्पाला बाहेरच्या बघून पण मजा आली. चप्पल इथं काढायला लागेल ना. वाव, इथं बघ थोडं. ओ ओ औरा बाप्पा. स्वर्ग बाई स्वर्ग. एवढ्या बाप्पाच्या मूर्त्या बघून मन. तू सांग कुठली घ्यायची. काय काय इकडे पण बघ चल. कोणती आवडते तुला. स्लो बोलतो बाई, पक्का आवाज नाही ना. आमच्याकडे मोठी मूर्ती असते म्हणून नाही तर बालमूर्ती पण किती मस्त वाटतं बघा ना. असं यो कलर, असं कमल मुलं आणि असं बाप्पा मस्त वाटतं ना यार. अचानक माझी अशी क्यूट मूर्तीवरती नजर गेली. इकडे बघा. वाव. मस्त वाटते बघा ना. कोणती पट्टे तुला. कोणती कोणती दाखव, चल ना. चल चल. कोणती ही 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 आवडते तुला. तर डॅडूला सांगू मग. हा. समोर प्रत्येक टाईप मध्ये ना तिथे आहे तशी. इथे मग आपल्या समोर आहे. आवडली तुला. कोणती आवडली तुला दाखव. कोणती ही वाली. असं म्हणजे ती मूर्ती आवडली आम्हाला. एकदम तो असं एकदम मूर्ती. सगळ्या मूर्त्या आम्ही बघत लावल्या. बघू एंडला कोणती. विषय कसा होता, सगळ्याच मूर्त्यांमध्ये होता. आपण चॉईस करणारी कोण ना बाई. सगळ्या मूर्त्या मस्त वाटतात. काय चेक करतोस. काय 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 ते. काय भारी. मेन तर दरवर्षीपेक्षा थोडीशी काहीतरी वेगळी पाहिजे होती, म्हणून आम्ही थोडे अलग बघतो सध्या. जास्त नाही लागत. जाम कन्फ्युजन मध्ये आहे भाई. पक्का विचार करतो. बघत लागले सगळ्या मूर्त्या. ही पण मस्त वाटते बघा ना. आणि ही पण भारी आहे, पण ही ऑलरेडी गेली आणि एकच आहे ना त्यांच्याकडे. नाही तर ही पण मस्त आहे आणि ही तर अजूनच भारी वाटते. पिकॉकची पिकॉक वाली कशी वाटते. मस्त वाटते ना. ही पण काय तर युनिक आहे. म्हणजे आम्ही घेतो त्याच्यापेक्षा वेगळी आहे, बरीच वेगळी आहे. आमच्या नॉर्मली ना अशा टाइप मध्ये मूर्त्या असतात अशावाल्या. सो यावर्षी मस्त वाटतंय. घरवाल्यांचा अप्रुव्हल आला पाहिजे बस. वाटतं तर मस्तच. बघ ना, कलर आल्यावर तर अजून भारी वाटत. क्या लगता है. बघा ना मस्त वाटतंय. बाहेर गेलं काय. वाटलेलाच आम्हाला आमच्या घरच्या अप्रुव्हल नाही भेटणार.
अरे यार, घरांशी अप्रुव्हल भेटणार ना कोणत्या गोष्टीला, आमचे तर जरा मुश्किल असतं बाई. शपथ. काही बात नाही, आपण दुसरी बघू. आज आम्ही बघतावच. याच्या दोन्ही पैकी फाईन करायला लागेल. तुला कोणची जास्त पटते? याची जराशी वेगळी म्हणजे याचा वेगळी. क्यूट वाला लुक आहे ह्यो. ह्यो बाप्पाचा मॅच्युअर लुक आहे तो. क्यूट वाला look आहे तो. घ्यायची नाही. कोणती पण, मला दोन्ही पटल्या. तुम्हाला त्याचा आसन जरा एकदम सिंपल वाटत. याचं पण खूप भारी आहे. तिचा तो डावा पाय आहे. तेच ना. काय झालं तुला? कुठली? हाय, ही काही. आता आम्हाला ही वाली पटले. आता दोघांचा पण अप्रुव्हल तर आले, त्यांची चूज करतो बघू. ती माझी आहे ती. ही पण पटली. लेट्स सी आता कोणती चूज होते. सो शेवटी आम्ही ही फायनल केले आणि हिचा लुक जेव्हा आपण घ्यायला येऊ ना तेव्हा जाम वेगळा असेल, जाम मीन्स थोडा अलग बोल काहीतरी. सो तेव्हा तो बाप्पावाले ब्लॉग मध्ये बघा, जेव्हा आम्ही बाप्पा घेवायला येऊ. आता नाही सांगायचं त्या, आता फक्त मूर्ती बघून जा. चला बाई, झाली फायनल मूर्ती. आतापासूनच बाप्पाचे चलो बाहेर चलो, आएंगे बाद में. ये ना आतमध्ये जाऊन चल, एकदा. चल. इकडे. कोणती घेतली असेल? आता विहारिका दाखवल तुम्हाला आम्ही कोणती मूर्ती फायनल केली. ओके, कोणती 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 कोणती? ग्रीन कलरची ना? ग्रीन वाली. आवडली ना तुला? ओके. चलो. बायकर गणपती बाप्पा. हा, तिकडच्या आलो लगेच. आता आपल्याला पनीर चिली बनवायची आहे, त्याच्यासाठी सगळा कापायला लागलो आहे. आईने कापला पण नाही, मला वाटलं कापला असेल. ब्रो व्हॉट. शिमला मिरची आणि कांदा ठेवला मी शिजायला. आता जाऊन पहिला कपडे चेंज करतो. घरच्या अटायर मध्ये येऊ दे मला. भाई माझा बस ना एवढा आहे का, मी या ज्या 5-6 माणसांची भाजी कशी एकदम व्यवस्थित तिखा बिका सगळं व्यवस्थित बनवतो, मला सेम अशी ना अशी 200-300 माणसांची भाजी बनवायची आहे. हे मेरा सपना है. The next day. लास्ट 5-6 दिवसापासून झोपण्यात आली, तर जरा हवा टाईट तर आहे माझी. आणि आज आपल्याला वापस एकदा कल्याणला प्रमोशन करायला जायचं आहे. आणि मामाची पोरगी येणार होती, तर तिची थोडी तब्येत बरी नाही. सो पहिला तर तिचा कॅन्सलच झाला, पण तिला समजलं का माझ्या जोडीला दुसरा कोण आहेच नाही यायला, तर मग ती हो बोलली. पण मग फक्त आपल्याला तिला पिशाला घ्यायला जायला लागेल ना, मग तिशा गंधारीवर जायचं आहे ना, वापस सोडायला पण जायला लागेल. बस यो एक गोष्ट वाढले. पण कोणी ना बरो, याच बहाने थोडी मेहनत करायची सवय वाढेल माझ्यान, म्हणून काही हरकत नाही, कर लेंगे. बस माझे जे झोप झालेली नाही ना, मला झोपाचा जाम त्रास होतो, मला ती झालेली पाहिजे प्रॉपर. पण आता पण तर जेव्हा व्हिडिओ मी बनवून येईन, मला तर एडिट करायची घाई राहील ना. उद्याने टाकणार मी, म्हणजे 1-2 दिवसानंतर मी तो व्हिडिओ टाकेन. आणि यो ब्लॉग का येईल आय डोंट नो. सो चलो, प्रमोशन करने जाना है. आता आपण रेडी हो, कपडे वगैरे घालू अँड तयारी वगैरे करू ना जाऊ. बस भाई, कुठे जायचं असल्यावर ना ड्रेसिंगचा इश्यू होता. हे आता हे कपडे ना कुठे घातलंच नाही मी, टॅग पण जसचे तसं आहे. सो हेच कपडे काढायला लागतात. चलो ब्रो, टॅग पण निघाने भेंडी आहे, कसा काढू. चलो भाई, ड्रेसिंग तर डन आहे. आता पटकन तयारी करू भाई. केस मैंने यार लास्ट टाइम स्ट्रेटनिंग केली थी ना भाई, माझं केस एवढं डॅमेज होतं ना, एवढं गलतं ना त्याच्यानंतर भाई, माझी इच्छा नाही होत आता स्ट्रेटनिंग करायची. सो बघू, बहुतेक तर मी नाहीच करणार भाई. लास्ट 3-4 दिवस झाले, काय झालं समजतच नाही भेंडी मला ना. आय थिंक बीपी चेक केली पाहिजे मी. माझी वेगळा चक्करसारखं तर होते काही. अरे लांब जाऊन यायचा व्हिडिओ कर, मला समजून नाही कसा काय जमल. हवा टाईट आहे ब्रो, हवा टाईट आहे. माइंड पण फ्रेश नाही होत आहे, समजा नाही करू तर करू काय. आई शपथ, मला आता पण मी येऊन लेटलो कारण की मला कसम से अजीब सा होत आहे. हो गॉड ना, मी किती पण झाला तरी मी ती प्रमोशनची कॅन्सल नाही करणार. मी जाऊनच रन, डबल फेऱ्या ट्रिपल फेऱ्या ज्या पण व्हायचं हो दे, बस जाईपर्यंत व्यवस्थित वाटू दे यार. जाम वेगळाच झाले तो. मी 3-4 दिवस झालो मला असंच होते काही. चला मग जाने के लिए तैयार, निकलते अभी. चलो भाई, आता बघू. 99 आहे, घरी येस तर कवरी होते बॅटरी आपल्याला, ते आपण बघायचं. पेशंटला तर उचलला मी, आणि येता येताना एक नल्ल्याने माझे ना
व्हाईट पॅन्टला पुरं असं पाणी उरवलेलं म्हणून आता नाही इलाजाने पण हे पॅन्टवाला रेनकोट घालून जायला लागतं. भैया 4 व्हीलर वाले स्वतःला समजतात काय नरली चालेल. कोई बात नाही ब्रो, चलते अभी. पटकन पटकन निघायला लागलं. भाई इकडे बघा पोचलो कॅफेमध्ये आणि काय वाईब आहे, मस्त वाटते. मस्त ठीक आहे. इथं बघा आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि फर्स्ट टाइम ब्रॉकली ट्राय केली. काय टेस्ट नाही पण तिला, पण म्हणजे ब्रॉकलीला टेस्ट नाही. ओके बाकी ये तो टेस्टी आहे. ठीक आहे. एकदा बघा काय मस्त क्रीमी पास्ता. बघून खावाचा मन झाला ना, माझा बी झालता. म्हणून मी आल्या कल्याणच्या डीजीपीजी कॅफेला. तुम्हाला काय वाटलं फक्त फूडच दिसायला भारी आहे? एकदा आतमध्ये या आणि इथला अँबियन्स तर बघा. आय हाय काय एस्थेटिक आहे. मग मी पकडला माझा एक कोपरा आणि लगेच आपला फूड पण आला. भाई फूड पण काय टेस्टी दिसते ना भाई, बघून तर राहतच नव्हतं. असं झालं कधी खाता. मग घेतला खावाला. पहिले घेतले तंदुरी एक्झॉटिक पिझ्झा. फर्स्ट बाईट नंतर माइंड ब्लो झाला. नंतर घेतला अल्फ्रेडो पास्ता आणि याला तर राहवलंच नाही मला. लगेच मी सेकंड बाईट पण घेतली. काय टेस्टी लागतो यो. आता घेतली माझी सगळ्यात फेवरेट गोष्ट म्हणजे चीज फ्राईज. जाम टेस्टी आणि अभी मग ट्राय केला यो वॉटरमेलन मोहितो. एकदम रिफ्रेशिंग आहे भाई होतं. नंतर पिल्ला यो चॉकलेट शेक. भाई प्रत्येक गोष्ट एक से बढ़कर एक आहे तर यो बी जामच टेस्टी आहे. तुम्हीच सांगा भाई, एवढा भारी अँबियन्स, एवढा भारी फूड आणि यो समोरची लोकेशन अशी शांत, अजून काय पाहिजे आपल्याला. एकदा त्यांचा मेन्यू बघा, किती टाईपचा फूड आहे इथं. सो इथे नक्कीच या. कॅफेचं नाव आहे डीजीपीजी कॅफे. गंधारी रोडला या. यो आहे भंडारी चौक आणि त्याच्या जस्ट समोर आहे यो डीजीपीजी कॅफे. भाई विषय काय आहे, कल्याणचा कोणताच कॅफे मला डिसअपॉइंट नाही करता का. मस्त चव आहे याची पण इथं पण. म्हणजे असं आता यो सेकंड थर्ड कॅफे ट्राय केले आपण, पण कल्याणचं कॅफे आपल्याला डिसअपॉइंट नाही करत. टेस्टी. चला भाई व्हिडिओ झाली, खाऊन झाला आणि भाई आमच्या दोघींचा पण भूक कमी आहे. सो पार्सल दिला त्या दादानी आणि दादाचा स्वभाव एकदम स्वीट आहे भाई. असं ओनर लागतात ना मला नेमकं ना, असं चांगलं ओनर भेटतात. असं म्हणजे कोण घमंडी नाही भेटला आतापर्यंत. सो त्या गोष्टीची मजा येतात का भाई चांगली माणसं भेटावं ना, चांगल्या माणसांचंच प्रमोशन करावा. चलो आता वापस पिशाला चालल्यावर आपण तर मग बाबासाठी कुछ लेते हे आणि एक मस्त आहे ती घ्यायला नाही बघा, पण मी घ्यायला लावेन. बहिणीसला नाही मग कोणाला बोलायचं भाई. आता मामांचे तळले आणि मी लेटून बस कवापासून थोडे वेळानं आपण निघायची गोली जेव. भाई मामी आणि चिश्य मला लगेच निघायचा होता, पण मामी लवकर निघून देईल तेव्हा ना तिने मी याच्या पहिले पटकन भाकर बनवली आणि पनीर चिल्ली बनवली ना, मला खायला लावली ना, जोरीला पण दिले. सो आता ती खाऊन आणि निघल्या आणि आता पहिले बाबा आणि बला भेटू आणि मग घरी जाऊ. कवरा जीव लावता ना यार. काय बोलू, जाऊ. चला थँक्यू. आपण किती 99 येते ना, 42 वर सोरले आणि यो पण बघू कवरा झाला. भाई आलो घरा. भाई 199 वर्ष 237 झाला. आपण जवळपास म्हणजे 40 किलोमीटर आज गाडी चालवली. उफ ब्रो थक गई मैं. जाम थकलो भाई. असा मेन गोष्ट झोपमुळेच झाले ना जो विषय, तो आपण झोपूनच पुरा करू. आणि मस्त वाटलं भाई. मी कल्याणचं प्रमोशनच जास्त करताना तर बरेच जणांना वाटतं का मी कल्याणची आहो, पण मी कल्याणची ना, मी भिवंडीची आहो. मला प्रमोशन कल्याणचं येतं. कल्याणवाले ज़्यादा प्यार बरसा रे भाई. बरसाव आहे काही से बरसाव. मी येईन भाई. कल्याणला बोलवा मी कल्याणला येईन, भिवंडीला बोलवा मी भिवंडीला येईन. आता झोपू दे ब्रो. हवा टाईट आहे ब्रो. ऐ शपथ. मस्त वाटला पण. चलो अभी बाद में मिलते. ठीक आहे ब्रो. मी फ्रेश व्हायच्या जागेवर डायरेक्ट हे बघा केसच धुतलं, कारण की मी स्प्रे मारून गेलो. माझं केस राहत नाही, हेअर स्प्रे मारून गेलतो ना. आणि मी लगेच व्हिडिओ एडिट केली. मी दुसरं काहीच नाही केला, व्हिडिओ एडिट केली. कारण की मला टाकायची 1 दिवसानंतर आहे, म्हणजे उद्या पण नाही परवा टाकायची. तरी पण मी आजच केली आणि मी त्या दादाला पाठवले आणि त्या दादाने एकदम असं
कडक, एकच नंबर आणि असं वगैरे पाठवला ते व्हिडिओ बघून. लास्ट टाइमची पण जी मीनी बनवलेल रावडी मोमोची, त्या दादानी पण एवढी तारीफ केली ती कॅनी फिक्सवाल्यावी पण फर्स्ट याच्यानेच अप्रूव्ह त्यावेळी कधीच करत नव्हती आणि त्यावेळी फर्स्ट याच्यानं अप्रूव्ह केली. भाई माझ्या कामाला कोणी असं प्रेज केला ना ब्रो, माझ्या डोळ्यात पाणी येतं भाई. माझ्याबरोबर मी हाऊ बघा कशी भाई, पण मला ही फिलिंग तुम्हाला सांगायची भाई. मी शपथ, चल एकदा तुक्का असू शकतो, दोनदा तुक्का असू शकतो, मी जेवढे वेळेला करतो माझी तारीफ करताना तेवी सगळे, आणि तुम्हाला पण त्या व्हिडिओज आवडतात जे प्रमोशन करतो. यार माझी मामाची पोर भाई साहब आहे, ती पोटात दुखत होता तिचे, तरी पण आली यार माझ्यासाठी. मी आई शपथ यार चिंका यार, मी बाई लाईफमध्ये कवरिंग पुरं केलं ना बाई. मी बघले बाई कोण किती कामी येतं. तुला एकदा नुसता बोललो का तू निघतस यार. मी लास्ट पर्यंत बाई, तू काय पण हो बाई, मी तर नाही विसरणार बाई. आई शपथ सांगतो, माझ्या लाईफमध्ये कामी येणारी माणसं जाम कमी आहे. सो यार थँक्यू यार, तू ब्लॉग बघत असशील तर थँक्यू यार. मला चांगलं वाटतं यार माझ्यासाठी कोण असं एवढा काय बोलतात निस्वार्थपणे कोण काम करत असलं ना माझं. थँक्यू सो मच. चलो ब्लॉग एंड करता भाई. हाय हाय 4 मिनटं झालं बोलता बोलता. चला भाई 4 मिनटं ब्लॉग खेचला. बाय बाय गाईज, टेक केअर गाईज.